बातमी आहे यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील शेतीच्या विदारक परिस्थितीची। बाभुळगाव तालुक्यामध्ये कोसळलेल्या 211 मिलीमीटर पावसामुळे बेंबळा प्रकल्पात जलसाठा वाढला आणि एकाच वेळी धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरने उघडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला। शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत सुपीक माती आणि पीक पुरामुळे वाहून गेलं। जमीन देखील खरडून गेल्यामुळे आता मातीच नाही तर शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय। केवळ याच हंगामात नव्हे तर रब्बी हंगामासाठी मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। यावेळी धरणांमधून चुकीच्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग केल्याचा आरोप सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी आता केलेला आहे। धरण क्षेत्राकाठी असलेल्या बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण जमीन बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडण्यात आले 150 सेंटीमीटरने आणि या भागात असलेल्या 8 ते 10 गावातील शेतपिकांचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे। शेतीतली पूर्ण माती ही वाहून गेलेली आहे आणि आपण जर पाहू शकता की हे तूर असो, सोयाबीन असो, कपाशी असो, हे पीक पूर्ण नेस्त नाबूद झालेलं आहे। सध्या काय परिस्थिती आहे शेतामध्ये? शेतामध्ये आता मातीच राहिली, माती काहीच नाही राहिली आहे, गड्डे राहिले, पूर्ण गड्डे पाणी टोंगे झालं आहे वावरात आणि मुळ्यासहित पराठी पूर्ण गेली आहे। पहिले पाऊस नव्हता तर पाऊस नव्हता तर पूर्ण पराठी चांगली होती, मी निंदून काढली, खात दिलं, 10,000 रुपये निंदायला लागले, खताचे पण माझे पूर्ण पैसे गेले, काहीच नाही राहिलं हाती आता माझ्यावाले। वावरापर्यंत कोणी शेताच्या बांधापावरही कोणी आलेलं नाही आहे सध्या। तर आम्ही जगाव कसं करावं म्हणून विचार पडलेला आहे। पुढं कसं भागत आमचं हे वाटणे, लेकरं बायकं जगावं आम्ही, हे परिस्थिती आली आहे आमच्यावर। सूचना न देता याने गेट कसे काय उघडले? आमचे कमीत कमी मोटार गेली, पाईप गेले, झटका मशीन, कंपाऊंड सहित कमीत कमी नुकसान झालेलं आहे आमचं। कंपाऊंड गेलं, माती आता शेतातली वाहून गेली। शेतातील माती वाहून गेली तर शेती कशी करायची असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर उभा आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, वाटखेड, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।